स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशीविभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरणबिम्बफलाधरोष्णा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णपदीयपदपङ्कजपञ्जरायते अद्वैवमेषतुमानसराजहंस प्राणप्रयाणसमये कपवातपित्तैः कण्ठावरोहणविधो स्मरणं कृतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवमित्रं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेतु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरु भक्त नमामि संसपंचकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदन मोरया गजानना 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 गजाननाची आवड मोठी भावत अनुवरची गजाननाची आवड मोठी भावत अनुवरची
उमापति महादेव की जय, भोले भाई शंकर की जय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते किल शक्तिधर स्वनाम्ना अन्यसहस्रचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मंदाकिनी के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी कहते हैं, साधो मंदाकिनीच्या परम पावन तटावरती भगवंताच्या परम पावन लीलेमध्ये तल्लीन असणारे महात्मा तुलसीदासजी साधू समाजाच्या समोर आणि रामचरितमानस कथा वर्णन करून सांगतात। ही रामचरितमानस कथा ही अनेकांना समाधान प्राप्त करून देणारी आहे। महावैष्णव असणारे वैष्णवांचे अग्रगणी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिव त्यांना सुद्धा ही समाधान प्राप्त करून देणारी कथा आहे। म्हणून भगवान शिवाला जिथे शीतलता प्रभू रामचंद्रांच्या कथेनं प्राप्त होते तिथं सामान्य जीव का संतुष्ट होणार नाही। पण आपल्या सर्वांना संतुष्ट करणारी ही परम पावन रामकथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून त्या सर्वांच्या श्रद्धेतून विश्वासातून प्रेमातून त्यांनी आपल्या या सांगपाड्यामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा अंतिम टप्पा आहे। आज कथेचा 7वा दिवस। कालपर्यंत आपण भगवंताच्या अनेक लीला श्रवण करतो आहोत। भगवान आता अरण्यामध्ये वास्तव्य करतोय, वनामध्ये त्यांनी वास्तव्य करतोय, वनवासी वेशात राहतोय, वल्कल वस्त्र धारण केलेले आहेत, जटाजूट भगवंतानं त्यांनी तयार केलेले आहेत, तापसी वेशामध्ये परमात्मा त्यांनी राहतोय, देवदेवता त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता येत आहेत, त्याच्या दर्शनाकरिता येत आहेत, अनेक ऋषीमुनी भगवंताला भेटण्याकरिता येत आहेत। भिल्ल समाज ज्यांना ज्यांना परमात्म्याच्या आगमनाची सूचना मिळालेली आहे सर्वजण चित्रकूटावर भगवंताला भेटण्याकरिता येत आहेत। भगवान ऋषीमुनींच्या समोर साष्टांग प्रणिपात करतोय, देवदेवतांना वंदन करतोय, भिल्लांना आलिंगन देतोय। हा भगवंताचा महिमाच आहे। असा दिव्य रूप धारण करून परमात्मा चित्रकूटात वास्तव्य करतोय। काल आपण प्रसंग पाहिला, भगवान भगवती जानकीवर विशेष प्रेम करत आहेत। दाम्पत्य जीवन कसं असावं त्या दाम्पत्य जीवनाचं सुंदर असणारं उदाहरण आणि प्रभूंच्या या चरित्रातून प्रत्यक्ष पाहायला मिळतं की आपल्या पत्नीविषयी आपल्या अंतःकरणात असणारा आदर, तिच्याविषयी असणारं प्रेम आणि पत्नीच्याही मनामध्ये आपल्या पतीविषयी असणारा भाव हा या चरित्रातून प्रत्यक्ष पाहायला मिळतो। सामान्य माणसासारखं चरित्र त्यांनी वाटतंय, जगाचा मालक आहे, सामान्य लीला करतोय। संशय निर्माण झाला जयंताच्या मनात। जयंत म्हणजे इंद्राचा मुलगा, त्याचीच बहीण होती जयंती। श्रीमद भागवतात ते वर्णन आहे, वृषभदेवाची असणारी पत्नी जयंती। हा जयंत कावळ्याच्या रूपात आला। भगवंतानं त्याला बाण मारलेला आहे। रामाचा बाण हा त्याने निष्फळ जात नाही म्हणून रामबाण काम करतो आहे। कावळ्याच्या रूपात असणारा जयंत इंद्राकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, भगवान शंकराकडे गेला, कोणीच त्याला आश्रय दिला नाही। नारदजी महाराज भेटले। नारद संत आहेत, संतांनी सांगितलं उपाय। संसार त्रासानं त्रस्त झालेल्या जीवाने संतांची शरणागती जर केली तर संत त्यांनी मार्ग दाखवतात। मार्ग दाखवणारे संत आहेत। नारदजी महाराजांनी मार्ग दाखवला, भगवंताला शरण जा। जयंत भगवंताला शरण आला महाराज, म्हणून शरणागती अशा पद्धतीने जयंतानं केलेली आहे। भगवान शरण आलेलं त्यांनी महाराज क्षमा करत आहे। क्षत्रियाचा धर्म आहे, जो शरण आला त्याला क्षमा करावी। भगवंतानं त्याला क्षमा केली। त्याचा एक डोळा फक्त त्यांनी फुटलेला आहे, एकच बुबुळ आहे महाराज त्याला, ते दोन्ही बाजूने त्यांनी फिरताय असा असणारा कावळा। त्या कावळ्याला विशेष मान प्राप्त झाला पिंडदानाच्या वेळेला। कावळा शिवला पाहिजे।
आता अलीकडे लोकांना त्याची ॲलर्जी झालेली आहे. लोक म्हणतात कावळा काय आपला बाप असतो. इथून सुरुवात होते. म्हणजे श्राद्ध घालायचं कंटाळा आणि वरतून तर्क लावायचा, कावळा म्हणजे काय आपला बाप असतो. हे सगळी पुराणं ऋषीमुनींनी त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं. सगळं व्यर्थच आहे. आमच्या भाऊंकडे एक मनुष्य आला होता. म्हणजे तो कीर्तनांमधून कथांमधून त्यांनी सांगत होता, कथा कीर्तनकार होता. आणि तो म्हणायचा कावळा काय आपला बाप असतो. आमच्या भाऊंना कळलं तो आमच्या ठिकाणी येणार आहे ना. तो यायच्या आधीच गेले महाराज तिथे. त्याची वाटच पाहत होते. त्याने पाहिलाच नव्हता कसा होता. तो आलाच महाराज. आल्यानंतर त्याची दाढी थोडीशी वाढलेली होती. सगळं घर त्यांनी ज्या घरात त्यांनी जाणार होते ते सगळं घर माणसांनी भरलेलं होतं. एवढ्या माणसात त्याची दाढी धरली सगळ्या लोकांच्या समोर. तुम्ही म्हणता कावळा म्हणजे काय आपला बाप असतो. हातच जोडले त्यानं. तुम्हाला महाराज परत नाही म्हणणार. विचार करून बोललं पाहिजे. आपण हिंदू आहोत. आपण सनातन वैदिक परंपरेला त्यांनी मानणारी माणसं आहोत. याच्यामध्ये ऋषीमुनींनी काही विचार ठेवलेले आहेत. मला माहिती आहे कावळा आपला बाप नसतो. माहिती आहे कावळा बाप नाही म्हणून. पण निदान कावळ्याच्या निमित्तानं वर्षातून एकदा बाप तरी ध्यानात येईल ना महाराज. गरज आहे महाराज त्याची. कावळ्याच्या निमित्तानं बाप तरी आठवणीत येईल ना. पण बापालाच विसरून जायचं. म्हणून त्यांनी हे डाचकम डुचकम आमच्या भाषेत हे असेच आहेत महाराज लोक. काहीतरी आपलं स्वतःचं प्रस्थापित करायचं, लोकांच्या समोर त्यांनी शहाणपणा करायचा, शहाजूकपणा दाखवायचा. उगाच आपलं काहीतरी श्रेष्ठत्व मला फार कळतं असं त्यांनी दाखवायचं. आणि असं दाखवून त्यांनी लोकांची दिशाभूल करायची. पण कीर्तना प्रवचनांमधून कथेमधून सुद्धा त्यांनी धर्माच्या विरोधात अशा पद्धतीने बोलायचं. ज्यांना धर्म मान्य नाही ते तर धर्माच्या विरोधात बोलतातच. ज्यांना धर्म मान्य आहे त्यांनी तरी निदान थोडी धर्माची किंमत ठेवावी. महत्वाची गोष्ट आहे. असं इकडे गेलो की मी लांब जाईल. अजून फार कथा ऐकायच्यात. खरं तर काल हनुमंतरायांची भेट व्हायला हवी होती. पण पहिल्या दिवसापासून थोडं लेट पहिल्या दिवशी 2च तास कथा झाली फक्त. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या कथा दिवस लेट होत गेले. पण आपण त्यांनी निदान अजून 1 तास जर काल सापडला असता तर आपण हनुमंतरायांच्या भेटीपर्यंत गेलो असतो. आणि 1 तास कमी पडला. आता तो आज भरून काढायचा. आजची कथा 10:30 वाजून जाते. आधीच तुमच्या मनात आठवण करून ठेवा. चला. म्हणून कावळा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला पंचवटीत आले त्यावेळेला गंगेच्या काठावर त्यांनी रामकुंडावर, त्याला रामकुंड आपण म्हणतो, रामकुंडावर प्रभूंनी आणि पिंडदान केलं दशरथ राजाकरता. गंगेचा हात त्यांनी प्रत्यक्ष वरती आला. हे असं चरित्र त्यांनी पाहायला मिळतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पिंडदानही महत्वाचं आहे आणि पिंडाला शिवणारा कावळा पण महत्वाचाच आहे. म्हणून त्याला डावलायचं नाही. धर्म जर मान्य असेल तर धर्मातल्या सगळ्या गोष्टी मान्य करा. त्याला बावळटपणा बुरसटपणा समजू नका. असो. जयंताला त्याची जागा कळाली. पण भगवंताच्या लक्षात आलं की आता आपण त्यांनी इथे राहतो, बऱ्याच काळापासून राहतो. निस्थान सोडलं पाहिजे. आपण त्यांनी पुढे गेलं पाहिजे. मग चित्रकूटाला सोडून त्यांनी भगवान जाणार. सर्वत्र बातमी पसरली. वनामध्ये विचरण करणारे भिल्ल भगवंताला त्यांनी पाहण्याकरिता भेटण्याकरिता आले. अतिशय व्याकुळ झाले. रामाची संगती फार दिवसांपासून त्यांनी होत होती. तो राम आता त्यांनी वनवासाला पुढे जाणार आहे. म्हणून ते स्थान सोडून प्रभू पुढे जाण्याकरिता निघाले. मार्गस्थ त्यांनी होऊन आणि आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आले. आत्री ऋषींचा आश्रम अतिशय श्रेष्ठ आहे, दिव्य आहे. प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्या घरी प्रगट झाला आणि 3ही रूप भगवंताचे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणार. तो दत्त रूपानं परमात्मा अत्रेय यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. असे असणारे अत्रेय महामुनी. अत्रेय म्हणजे नाही, अत्रेय म्हणजे 3 गुण, त्रिगुणातीत अवस्था ज्यांची आहे ते अत्रेय आहे. आणि अनुसूया असूया, असूया रहित असणारी वृत्ती म्हणजे अनुसूया. असे असणारे अनुसूया त्यांच्या घरी परमात्मा दत्त म्हणजे प्रत्यक्ष प्रगट झाला. असे असणारे श्रेष्ठ अत्रेय अनुसूया यांच्या आश्रमामध्ये भगवान त्यांनी गेलेले आहेत. भगवंताचं स्वागत अत्रि ऋषींनी त्यांनी केलं. कंदमुळं फळं अशा पद्धतीने त्यांना दिलेले आहे आणि स्वागत करून आश्रमामध्ये नेऊन अशा पद्धतीने त्यांना आसन दिलेलं आहे. भगवान प्रत्यक्ष घरी आला. देव स्वतः त्यांनी घरी चालत आला. सामान्य गोष्ट नाही. देव घरा आला, भक्ती सन्माने पूजला. भक्ती सन्मानाने त्यांनी अशा पद्धतीनं भगवंताचं पूजन करत आहे. समाधान त्यांनी वाटलेलं आहे. अनुसूया महान पतिव्रता आहे म्हणायचं. तिच्या पातिव्रत्याचा डंका वाजवा. अशी श्रेष्ठ असणारी पतिव्रता
तिच्या सामर्थ्यावर त्यांनी महाराज गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली होती. ती मंदाकिनीच्या रूपानं वाहते. अत्रि ऋषीनं फार दूर त्यांनी स्नान करायला जावं लागतं, पण गंगेचं स्तवन केलं आणि गंगा प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाली आणि चित्रकूटाजवळ त्यांनी अशा पद्धतीने वाहू लागले. म्हणून मंदाकिनी तिचं नाव त्यांनी पडलेलं आहे. पण भगवती सीतेनं जानकीनं त्यांनी महाराज अनुसूयेला नमस्कार केला. दोघे पण पतिव्रत आहेत, सती श्रेष्ठ आहेत. महाराज नमस्कार केला आणि विनंती करून बोलण्यास सुरुवात केली. माते, मला त्यांनी नारी धर्माविषयी उपदेश करा, पातिव्रत्य धर्माविषयी त्यांनी मला तुम्ही उपदेश करा, मला शिकवण द्या. अनुसूया त्यांनी बोलू लागली, आपण प्रत्यक्ष जगदंबा आहात, आपण प्रत्यक्ष भगवती आहात, मी तुम्हाला काय उपदेश देणार आहे. पण तरी सुद्धा त्यांनी अनुसूयेनं भगवती जानकीच्या समोर त्यांनी जे बोलायला सुरुवात केली त्याला अनुसूया गीता असं म्हणतात. बऱ्याच गीता आहेत ना महाराज, अनेक प्रकारच्या गीता पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये त्यांनी गोकर्ण गीता आहे, राम गीता आहेत, पण आता आपण श्रीमद भगवद्गीता तर सर्वजण जाणतो, अशा अनेक प्रकारच्या गीता आहेत. त्याच्यामुळे अनुसूया गीता त्यांनी पाहायला मिळते. अनुसूयेनं त्यांनी उपदेश करायला सुरुवात केला. माता, पिता, गुरु हे सर्व त्यांनी भाऊ हे सर्वजण आहेत, पण हे एका सीमेपर्यंत आहेत. पतीची सेवा जर करत असाल तर पतीची सेवा हेच मोक्षाचं द्वार आहे. म्हणून सगळ्यात प्रधान असणारी सेवा जर स्त्रीच्या जीवनामध्ये गृहस्थाश्रमात कोणती असेल तर पतीची सेवा. म्हणून पतीच्या सेवेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. पण पती अतिशय श्रेष्ठ आहे. पतीचा आपला गुरु आहे. स्त्रियांना गुरु करायची काही आवश्यकता नाही. स्त्रियांना स्वतःहून धर्मकार्य त्यांनी बाकीचं करायला जाण्याची आवश्यकताच नाही. त्याने फक्त आपल्या पतीच्या मतानुसार वागावं. ज्ञानोबराय म्हणतात, पतीची या मता अनुसरून पतिव्रत अनायास आत्महिता भेटायची. त्याला वेगळं स्वतंत्र कर्म करण्याची आवश्यकता पडत नाही. लोक म्हणतात की स्त्रियांना वेदानं वंचित ठेवलं, अमुक झालं. तसं नाही. त्याचा अर्थ तसा लावून घेऊ नका. स्त्रियांना स्वतंत्र कर्म करण्याची आवश्यकताच नाही. त्या पतीच्या बरोबर त्यांनी असतील. ज्यावेळेला विवाह संपन्न होतो त्याच वेळेला त्यांनी महाराज सांगितलं जातं की मी जेवढं पुण्य करणार आहे त्यातलं अर्ध पुण्य मी तुला देणार आहे. वचनच दिलं जातं. स्त्रीनं केलेलं अर्ध पाप त्या पतीला भोगावं लागतं, अर्ध त्याच्याकडे जात असतं. म्हणून आपण कोणती पण पूजा करताना सहजच दुसरा हात लावतो. दुसरा हात लावणं म्हणजे कनेक्शन, असं त्यांनी करंट द्यायचं, इकडून पोहोच करायचं काम आहे महाराज. तुम्ही केलेलं पुण्य त्यांनी अशा पद्धतीने पार्सल करून द्यायचं बायकोकडे, कारण वचन दिलेलं असतं. म्हणून त्यांनी वेगळं स्वतंत्र कर्म तिला करण्याची आवश्यकता पडत नाही. पतीच्या मतात फक्त तिनं वागायचं. अतिशय श्रेष्ठ असणारा भाव आहे तो त्यांनी वर्णन करून सांगू लागले. 4 प्रकारच्या पतिव्रता पाहायला मिळतात, 4 प्रकारच्या स्त्रिया पाहायला मिळतात. एक उत्तम आहे, उत्तम असणारी गृहस्थाश्रमातली स्त्री आहे पतिव्रता. काय तिचं उत्तमत्व आहे? जिला फक्त आपला पतीच पुरुष दिसतो. लक्षात घ्या मी काय सांगतो. आपला पतीच फक्त पुरुष दिसतो, बाकीची तिला पुरुष वाटतच नाही. फक्त आपला पतीच पुरुष आहे. हा भाव जिच्या अंतःकरणात आहे ती उत्तम असणारी पतिव्रता आहे महाराज. तिला फक्त पतीच पुरुष रूपात दिसतो, पण भगवंताचं दर्शन त्यांनी अशा पद्धतीने तिला पतीच्याच माध्यमातून घडतं. मध्यम असणारी स्त्री, तिला त्यांनी मध्यम पतिव्रता. तिला इतर पुरुष दिसतात, पण ते पुरुष म्हणजे कोणी आपले वडील आहेत, कोणी आपला भाऊ आहे, आपला मुलगा आहे, अशा रूपाने त्यांनी तिला बाकीचे पुरुष पाहायला मिळतात. तिच्या मनामध्ये निर्मळ भाव आहेत. ती सगळ्यांना या रूपामध्ये पाहते. वडील, भाऊ अशा पद्धतीने त्यांनी पाहतात. मुलगा या रूपात त्यांनी पाहतात. तिसरी आहे अधम. ही अधम असणारी जी पतिव्रत आहे तिच्या मनामध्ये अनिष्ट विचार त्यांनी येतात आणि कुळ परंपरेला घातक विचार येतात. परपुरुषाला पाहिलं की तिच्या मनामध्ये विचित्र भावना जाग्या होतात. पुरुषाचं सौंदर्य पाहून तिच्या अंतःकरणात कामही जागा होतं. पण कुळाची मर्यादा, परंपरेची मर्यादा, अशी मर्यादा अंतःकरणात त्यांनी ठेवून ती आपल्या मनाला आवरून घेते आणि व्याभिचार करत नाही. तिला अधम म्हणले महाराज. पण मनात येणारे अनिष्ट जी कुल परंपरेच्या व धर्माच्या विचारामुळे दाबून टाकते, पण तिच्या मनात ते विचार येतात, अशी तिला अधम असं म्हटलेलं आहे. आणि चौथी त्यांनी पतिव्रता त्यांनी महाराज अधम. अधम जिच्या मनामध्ये परपुरुषाला पाहिल्यानंतर काम भावना पण जागी होते आणि जी त्यांनी महाराज गुपचूप परपुरुषाला भोगते सुद्धा, अशी असणारी अधमाधम असणारी पतिव्रता आहे. अशा 4 प्रकारच्या स्त्रिया समाजामध्ये असतात. म्हणून त्यांचं वर्णन या ठिकाणी करून सांगितलं. असं वेदाला मानणारा असो नाहीतर न मानणारा असो,
धर्माला, शास्त्राला, देवाला, संतांना मानणारा असो अगर न मानणारा असो, पण त्याच्या मनात प्रपंच करताना हा विचार तर नक्की असेल ना की माझ्या पत्नीनं माझ्याशी एकनिष्ठ असावं. तो कोणत्या जाती धर्माचा आहे त्याच्याशी काय घेणं देणं. पण त्याला वाटत असेल ना माझ्या पत्नीनं माझ्याशी एकनिष्ठ असावं, पत्नीला पण वाटत असेल ना माझ्या पतीनं माझ्याशी एकनिष्ठ असावं. ही एकनिष्ठता पाहण्याकरिता धर्माची, शास्त्राची काय गरज आहे. हा तो व्यवहार आहे, लोक व्यवहार आहे. कोणत्याही जातीत जाण, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात त्यांनी जा, तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांनी हा भाव असणारच आहे. नाही तर कोणाला असं वाटतं की माझ्या बायकोनं थोडं माझ्यावरही प्रेम करावं, थोडं शेजाऱ्यावर पण प्रेम करावं, असं वाटतं का कधी? काही कारण आहे मला. एखाद्या पत्नी स्त्रीला असं वाटतं का माझ्या नवऱ्यानं फक्त माझ्यावरही प्रेम करावं, थोडं शेजारणीवर पण करावं, असं कधीच होत नाही. लोकव्यवहार आहे. म्हणजे व्यवहारामध्ये एकनिष्ठता अतिशय महत्वाची आहे. म्हणून पातिव्रत्य धर्माचं पालन करायला सांगणं हा म्हणजे काय अंधश्रद्धेचा भाग नाही, बुरसटपणा नाही. हा व्यवहार आहे, एकनिष्ठता आहे, महत्वाची गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराबरोबर आपण एकनिष्ठ असलं पाहिजे आणि एकनिष्ठतेने व्यवहार केले पाहिजेत, महत्वाची गोष्ट आहे. अशी दिव्य असणारी स्त्री जी आपल्या पतीवरच प्रेम करते आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे आणि पती वाचून न स्पर्श. पतिव्रतेचं हृदय पती वाचून त्यांनी परपुरुषाचं स्मरण करीत नाही, परपुरुषाला त्यांनी अशा पद्धतीने स्पर्शही करीत नाही. असं पातिव्रत्याचं त्यांनी दिव्य असणारं महात्म्य आहे. म्हणून पतिव्रतेचा महिमा त्यांनी ऐकला. भगवती जानकीला त्यांनी महत्त्व अतिशय पाहला. ती स्वतः त्यांनी पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी आहे. पण अनुसूयेनं त्यांनी स्वागत सत्कार केला. स्वागत सत्कार करून तिला वस्त्र दिले, तिला काही आभूषणं दिले जानकीला. आणि मग काही लोक असंही म्हणतात, ते म्हणतात ते रावण त्यांनी घेऊन चालला होता आणि त्यावेळेस त्यांनी सीतेने काही अलंकार टाकले, आले कुठून, तिथं वनात गेले होते, मग वनवासाला गेल्यानंतर हे अलंकार कुठून त्यांनी आले. इथं आहे ना महाराज प्रत्यक्ष. अनुसूयेने त्यांनी महाराज अलंकार दिले आणि अनुसूयेने त्यांनी वस्त्र दिले. वस्त्र अलंकार देऊन भगवती जानकीला सन्मानित केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सत्संग झाला. आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान त्यांनी थांबलेले आहेत. यानंतर त्यांनी पुढचा प्रवास अशा पद्धतीने होत आहे. भगवान प्रभू रामचंद्र भगवान शिवाचे उपासक आहेत महाराज. पण सूर्योदय होताच, सूर्योदयाच्या आधी त्यांनी जागा होऊन, सुचिरभूत होऊन सगळ्यात आधी शिवपूजन प्रभूंनी करावं. जिथं जिथं प्रभू रामचंद्रांनी भगवान शंकराचं पूजन केलं तिथं तिथं रामलिंग स्थापन झालेलं आहे. म्हणजे रामानं त्यांनी प्रस्थापित केलेली जी पिंड आहे, शिवलिंग आहे, ती पूर्वाभिमुख असतं. म्हणजे एरवी आपण उत्तरेकडे पाणी जातं, त्या पिंडीचं आपण असं पाहतो. पण रामानं जिथं जिथं स्थापन केलं ती पूर्वाभिमुख आहे. आमच्याकडे आहेत महाराज 2 ठिकाणी. म्हणजे शिरूर तुम्हाला माहिती आहे, ज्याला घोड नदी पण म्हणतात, त्या शिरूरला रामलिंग नावाचं ठिकाण आहे. प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे. आणि आमच्या नगरच्या जवळ त्यांनी डोंगरगण म्हणून ठिकाण आहे. ते डोंगरगण जिथं सीतेची न्हाणी म्हणून प्रसिद्ध आहे महाराज. तिथं सुद्धा प्रभू रामचंद्रांनी भगवान शिवाचं पूजन केलेलं आहे. पिंड त्यांनी भगवान शंकराने स्थापन केलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी शंकराची स्थापन केलेली आहे. असं असणारं प्रत्यक्ष मंदिर पाहायला मिळतं. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र शिवाचे उपासक आहेत. म्हणून त्यांनी सूर्योदयाच्या आधी जागे होऊन आणि सुचिरभूत होऊन त्यांनी अशा पद्धतीने भगवान शिवाचं पूजन करावं. भगवान शिवाच्या भजनानं त्यांनी महाराज मार्गाला सुरुवात करावी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले
भगवान शिवाचं त्यांनी पूजन करतायत. पुढे मार्गस्थ त्यांनी झालेले आहेत. रोज शिवपूजन प्रभू रामचंद्रांनी करावं. त्यांच्या आराध्य देवता भगवान शिव. पुढे प्रस्थान त्यांनी झालेलं आहे. मार्गामध्ये चालत असताना एक विराध नावाचा राक्षस आला. विराध अगस्त्य ऋषींकडून राक्षस मारण्याचा मंत्र प्रभू त्यांनी शिकलेले आहेत. या विराधाने त्यांनी भगवंताला विरोध करायला सुरुवात केली. भगवंताशी युद्ध त्यांनी केलं आणि प्रभू रामचंद्रांच्या हातानं या विराधाचा त्यांनी महाराज उद्धार झालेला आहे. ज्या मार्गाने त्यांनी प्रभू चालतायत देवदेवता पुष्पांचा वर्षाव त्यांनी करतायत. सूर्य त्यांनी जास्त त्रास देतोय. प्रखर त्यांनी किरण सूर्याची त्यांनी पाहायला मिळतात. म्हणून ढग त्या सूर्याला अशा पद्धतीने आडवे येत आहे. प्रभू रामचंद्र चालत असताना अशी दिव्य स्थिती जह जह जाई देव रघुराई करे मेघ तह तह नव छाया. मेघ म्हणजे त्यांनी ढग हे आकाशामध्ये त्यांनी येऊन आणि छाया करतायत. प्रभू रामचंद्रांवर सावली धरतायत. प्रभू चालू लागले. पुढचा प्रवास त्यांनी शरभंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने झाला. शरभंग नावाचे ऋषी आहेत ज्यांनी त्यांनी स्वतःचा मृत्यू स्वतःच्या योग बळावर थांबवून ठेवला होता. त्यांना माहित होतं प्रभू येणार आहे, पण योगाच्या बळावर मृत्यू थांबवला. यमाला सांगितलं थांब, माझे प्रभू येणार आहे. भगवंताचं दर्शन त्यांनी होऊ दे, मग त्यांनी तू मला अशा पद्धतीने तुझ्या स्वाधीन करून घे. मृत्यू कोणी टाळू शकत नाही, पण साधू संत योग बळावरती मृत्यू थांबवतात. पण प्रभूंच्या दर्शनाकरिता त्यांनी अशा पद्धतीने मृत्यूला थांबवलेलं आहे. साधू संतांना हे करता येतं महाराज. हे मी त्रेतायुगातलं तुमच्या समोर सांगताय. हे कलियुगात सुद्धा त्यांनी घडत आहे. लोकांचा विश्वास बसो न बसो, पण आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. तो आपल्या अंतर्गणात दृढ असला पाहिजे. म्हणून थोडासा विचार करा. ज्ञानोबरायांना घेण्याकरिता त्यांनी महाराज काळ आला होता. काळ निवृत्तीनाथ दादांनी 2 बोटं वरती केले. सांगितलं थांबा, थांबवलं महाराज. पुन्हा एकदा आला 2 वर्षानंतर. सोपान काकाने 2 बोटं वरती केले, थांबला. परत एकदा आला, मुक्ताईने 2 बोटं वरती केली, थांबला. एवढा वेळ काळाला थांबवून ठेवलं महाराज. नाहीतर ज्ञानोबराय आधीच समाधी घेण्याकरिता तयार होते. नाथ महाराजांनी स्वतःचं शरीर सोडलं होतं आणि शरीर सोडल्यानंतर त्यांनी महाराज एक स्त्री त्यांनी आपल्या मुलीला बोळवण करीत होती आणि नाथांची प्रेत यात्रा समोरून आली. आल्यानंतर त्यांनी ती म्हणली ब्राह्मणाला आजच मारायचं होतं. माझी लेक एवढ्या दिवसातून नांदायला चालली. नाथ महाराज उठून बसले. ते म्हणले तुझी मुलगी आधी जाऊ दे, मग मी जाईन नंतर. सगळ्यांना माहिती आहे. काही भूदेवाने विरोध केला म्हणे आणि जन्मभर त्यांनी तळागाळातल्या लोकांना जाऊन भेटत होता. आपण याच्या अंत्ययात्रेलाच जायचं नाही. कोणी आलंच नाही, उठून बसले. ते म्हणले जाऊ दे, मी नंतर जाईन. आणि मग स्वतः त्यांनी सगळा वारकरी समाज एकत्र केला आणि भगवंताचं भजन करत करत नाथ महाराज गोदावरीच्या पात्रात निघून गेले. म्हणजे काळाला थांबवण्याची क्षमता त्यांच्या अंगात नाही. असे अनेक संत मला तुमच्या समोर सांगता येतील की ज्यांनी काळ थांबवला. इथं रामायणामध्ये शरभंग नावाचे ऋषी जे त्यांनी थांबलेले आहेत आणि भगवंताच्या दर्शनाकरिता थांबलेले आहेत. भगवंताचं दर्शन झालं, फार समाधान वाटलं. विनंती केली देवा, या वनामध्ये त्यांनी दंडकारण्यामध्ये फार राक्षस त्यांनी फिरतायत. हे राक्षस त्यांनी ऋषीमुनींना त्रास देत आहेत, त्यांना खाऊन टाकतायत. म्हणून तुम्ही त्यांनी काहीतरी उपाय करा. म्हणून भगवंताचा प्रवास पुढे होणार आहे. पण भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर योगाग्नीनं स्वतःचं शरीर शरभंग ऋषीने त्यांनी महाराज अग्नीला समर्पित करून टाकलं. भगवंताचं दर्शन प्राप्त करून स्वतःचं जीवन अशा पद्धतीनं दिव्य करून घेतलेलं आहे. प्रभूंनी पाहिलं. पुढे त्यांनी अस्थिपंजर पाहायला मिळाले, अस्थिंचे डोंगरच पाहायला मिळाले, हाडं पाहायला मिळाले. एवढे त्यांनी हाडं पाहायला मिळतात. ऋषीमुनींना त्यांनी महाराज राक्षसांनी खाल्लेलं आहे. वाईट वाटू लागलं प्रभूंच्या अंतर्गत. अस्ति समूह देखील घुराया पुची मुनी हे लागी अतिदया. म्हणून त्यांनी अस्थिंचा समूह पाहिल्यानंतर प्रभूंच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, व्याकुळता निर्माण झाली आणि भगवंताने त्यांनी महाराज प्रतिज्ञाच केली की पृथ्वीला त्यांनी राक्षस विरहित करून टाकेल, सगळे राक्षस त्यांनी मारून टाकेल. असं भगवंतानं प्रतिज्ञापूर्वक सर्वांच्या समोर सांगितलं. निश्चित ही न कर होमही भुज उठाई प्रणकीन. भगवंतानं हात उंच करून त्यांनी महाराज प्रण म्हणजे प्रतिज्ञाच केलेली आहे, मी राक्षस रहित पृथ्वी करून टाकेल. सकल मुनीन के आश्रम जिन जाई जाई सुख देईन. आणि प्रत्येक मुनींच्या आश्रमात जाऊन त्यांना सुख प्राप्त करून देईन असा भाव भगवंताच्या अंतर्गत आहे. म्हणून ही प्रतिज्ञाच महत्वाची. रामानं प्रतिज्ञा केली राक्षसांना मारीन म्हणून. मानव रूपात देव आलेला आहे आणि राक्षसांना मारण्याची प्रतिज्ञा करतोय. राक्षस म्हणजे दुर्व्यवहार, राक्षस म्हणजे कुप्रवृत्ती. म्हणून त्यांनी मानवानं काय केलं पाहिजे? प्रभूंनी सांगितलंय की राक्षसांना मारलं पाहिजे. राक्षसांना मारायचं म्हणजे काय? ज्ञानोबराने सांगितले जे खळांची व्यंकटी सांडो
भगवंतांनी शस्त्र घेऊन येतो दुष्टांचा संहारच करून टाकतात तसे संत असे आहेत महाराज शास्त्र घेऊन येतात आणि खळांना मारित नाहीत खळांची खळ प्रवृत्ती घालवतात म्हणून मानवानं सुद्धा त्यांनी असा विचार केला पाहिजे मी सुद्धा राक्षसांचा त्यांनी नाश करून टाकीन पुढे त्यांनी महाराज पुढचा प्रवास अशा पद्धतीने सुरू झाला हा प्रवास करत असताना अगस्त्य ऋषींचे त्यांनी शिष्य भेटले त्यांचं नाव सुतीक्ष्ण या सगळ्या कथा विस्तारानं ऐकण्यासारख्या आहेत पण मी संक्षिप्त रूपानं सांगतोय त्याचं कारण आहे तुम्हाला माहिती आहे आता मला लवकर ठिकाणावर पोहोचायचं आहे म्हणून त्यांनी सुतीक्ष्णजींच्या आश्रमामध्ये त्यांनी आले हे सुतीक्ष्णजी अगस्त्य ऋषींचे शिष्य आहेत आणि अगस्त्य ऋषींच्या समोर त्यांनी जाण्याची त्यांची म्हणजे स्थिती नाही धाडस होत नव्हतं म्हणून त्यांनी का बरं जात नव्हते त्याचं कारण असं आहे की अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये पूजेकरिता शालिग्राम होता शालिग्राम त्या शालिग्रामाची पूजा करायचं काम सुतीक्ष्णाला दिलं होतं हे सुतीक्ष्णजी महाराज पूजा करण्याकरिता गेले नदीवर देव घेऊन गेले धुवायला त्याला स्नान घालण्याकरिता आणि घेऊन गेल्यानंतर काय झालं जांभळाचं झाड दिसलं ते जांभळाचं झाड पाहून त्याला चांगले जांभळं त्यांनी आणले होते म्हणून त्यांनी जांभळ पाडायचं पण काही साधनच सापडलं नाही हातातला शालिग्राम घेतला आणि जांभळाला फेकला तो फेकला असाच नदीत गेला महाराज सापडलाच नाही परत मग काय करायचं शालिग्राम सापडत नाही शालिग्रामही काळ्या रंगाचा जांभूळही काळ्या रंगाचं म्हणून त्यांनी महाराज शालिग्रामासारखंच जांभूळ घेतलं आणि पूजेच्या ठिकाणी नेऊन ठेवलं मग म्हणे त्यांनी मग कळालं तू हे का गेला अगस्त्य ऋषी रागावले सांगितलं माझा देव घेऊन ये तरच आश्रमात आहे देव आणशील तेव्हाच आश्रमात आहे नाहीतर येऊ नकोस देवाची वाट पाहत होते शालिग्राम तर सापडला नाही पण देवाला आणायला सांगितलेलं आहे म्हणून त्यांनी भगवंताचं स्मरण करत होते सुतीक्ष्णजी महाराज अखंड भगवंताचा धावा करत होते म्हणून त्याची ती दिव्य असणारी भावना पाहून प्रभू सुतीक्ष्णाच्या समोर गेले आणि शालिग्रामामध्ये ज्याचं ध्यान केलं जातं तो देवच प्रत्यक्ष त्यांनी गुरुजींच्या समोर नेला महाराज महत्वाची गोष्ट आहे असा शिष्य व्हावा की जो गुरुजींनाच देव भेटण्याकरिता घेऊन यावा अशी त्यांनी दिव्य भावना आहे म्हणून सुतीक्ष्णजी महाराज आणि अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी घेऊन जातात प्रभूंना अगस्त्य ऋषींनाही मोठं समाधान त्यांनी वाटतंय की प्रत्यक्ष देवच अशा पद्धतीने दिसलेला आहे अगस्त्य काही सामान्य नाहीत ज्याने 3 घोटात अशा पद्धतीने समुद्र प्राशन करून घेतला होता ज्याने विंध्याचलाला सपाट करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे असं असणारं त्यांनी महाराज दिव्य जीवन अगस्त्य ऋषींचं आहे अगस्त्य आणि लोपामुद्रा त्यांच्या पत्नीचं नाव आहे लोपामुद्रा हे त्यांनी महाराज शक्ती उपासक आहे भगवती जगदंबेची उपासना त्यांनी महाराज यांनी केलेली आहे दिव्य असं त्यांचं जीवन आहे भगवान स्वतः त्यांच्या आश्रमामध्ये गेले एक रात्र भगवंताने त्यांनी महाराज मुक्काम केला आणि पुढचा प्रवास त्यांनी अशा पद्धतीने सुरू झालेला आहे